आणि आता एक मोठी बातमी, बीकेसी मधील सायकल ट्रॅकवरून लोढा विरोधात ठाकरे वाद रंगण्याची शक्यता आहे। कारण बीकेसी मधील सायकल ट्रॅक मुख्य रस्त्याला जोडून घ्या अशी खरं तर मागणी किंवा मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी MMRDA आयुक्तांना तसं पत्र पाठवलेलं आहे। बीकेसीतील सायकल ट्रॅक वापरात नसल्याने रस्त्याला जोडून घ्या आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मंत्री लोढा यांनी आयुक्तांना हे आदेश दिलेले आहेत। बीकेसी मधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्याची सूचना त्यांनी दिली आहे। पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी या सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं। मात्र या बीकेसीतील सायकल ट्रॅकवरून आता लोढा विरोधात ठाकरे हा वाद रंगण्याची दाट शक्यता आहे। कारण की बीकेसीतील सायकल ट्रॅक मुख्य रस्त्याला जोडून घ्या असं पत्र पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी MMRDA आयुक्तांना अशा स्वरूपाचं पत्र लिहिलेलं आहे। त्यामुळे आता या सायकल ट्रॅकवरून राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे। कारण की हा सायकल ट्रॅक झाला पाहिजे ही देखील इच्छा आदित्य ठाकरेंची होती आणि त्यांच्या कार्यकाळातच या सायकल ट्रॅकचं उद्घाटन झालं होतं। मात्र आता वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मंगलप्रभात लोढांनी आता आयुक्तांना त्या प्रकारचे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे हा सायकल ट्रॅक लवकरात लवकर तुम्ही मुख्य रस्त्याला जोडून घ्या अशी देखील त्यांनी MMRDA आयुक्तांना पत्र लिहून मागणी केलेली आहे। त्यामुळे आता सायकल ट्रॅकचा वाद हा ठाकरे आणि लोढा या दोघांमध्ये निर्माण होऊ शकतो। आदित्य ठाकरेंची तुर्तास या संदर्भात प्रतिक्रिया येऊ शकलेली नाहीये। मात्र आदित्य ठाकरेंनीच या सायकल ट्रॅकची संकल्पना मांडली होती। त्यामुळे आदित्य ठाकरे नेमके काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतलेली आहे। 9 ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिलाय। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांची खरं तर बैठक होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत।